वातावरण ऋतुराज पाटील साहेबांचंच आहे. फुलेवाडी, लक्षद्वीप आणि बलराम या 3 भागात तरी ऋतुराज पाटील वन साइड आहे. विधानसभेचं काय साहेब एक नंबर फक्त अंमल महाडिकच. दक्षिणचं फिरत नसते. आम्ही इथनं फुलेवाडीतनं फिरतोय कारण पेट्या ज्या उघडत्यात का नाही त्या पहिला इथनच उघडत्यात. त्यावेळी त्यांना कळेल फिरलंय का उरलंय ते. 5 वर्ष कसल्याही आमदार पद नसताना काही नसताना सगळ्या भागात फिरून साहेबांनी एवढा निधी लावून एवढी कामं केल्यात लोकांची. विद्यमान आमदार 5 वर्षात तुम्हाला दिसले सुद्धा नाहीत कुठे. आमचा गायरांचा प्रश्न होता 40 वर्षापूर्वीचा प्रॉपर्टी कार्डचा. तो त्यांनी 1.5 वर्षात सॉल्व्ह केलेला आहे. प्रत्येकाला आता आम्ही आदेश वाटलेला आहे. तर तटल जिथं त्यांना एक फोन लावला की काम आमचं सगळं सॉल्व्ह होतं. कुठले विकास काम ते पोस्टरबाजी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ते QR कोड लावलेला की इथला कार्ड केलं की कुठल्या तर दुसऱ्याच भागातला काय तर निधी असतो त्याच्यावर. देशाची घडना ती कोल्हापुरात घडते. आमच्याकडे का ऋतुराज पाटील वन साइड आहे साहेब. अमल साहेबांचं काम चांगलं आहे. वातावरण अमल साहेबच यायला पाहिजे. विधानसभेला काय दक्षिण मध्ये ऋतुराज पाटलांची जावा. दर 5 वर्षांनी उगवणारे नेते वेगळे. तुम्ही आता फुलेवाडीचा जर 5 वर्ष बघितले तर पूर्ण काय क्वालिटी, ग्राउंड म्हणा, हॉल म्हणा, बगीचा म्हणा, म्हणजे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर काय विकासाचं एक मॉडेल त्यांच्याकडे आहे. ते कुठल्याही इथला येण्या जाणाऱ्या नागरिकाला विचारा, या 5 वर्षात रस्ता केलाय का 7 वर्षापूर्वी केलेला रस्ता येतो. 5 वर्षापूर्वीचे रस्ते साहेब. कामं या भागात बऱ्यापैकी ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून या भागात झालेले आहेत कामं. बागेचं काम असेल, त्यानंतर रस्त्याची कामं असतील, नंतर तुमच्या स्टपची कामं असतील. अमल महाडिक ज्यावेळी 2014ला आमदार झाले त्यावेळेला त्यांनी 2 वर्षात हा रस्ता बनवला. त्याच्या आधी 7 वर्ष नुसती खडी पडलेली रस्त्याला. वास्तविक लोकसभेनंतर वातावरण फिरलं. महाविकास आघाडीला जास्त सीटा आल्या, महायुतीच्या आल्या नाहीत. मग आता काय करायचं म्हणून यांनी मला वाटतं यांनी 1.5 रुपये दिलं ठीक आहे सर. आमच्याच माता भगिनींना मिळालेत पैसे, पण ते परत आमच्याकडनं वसूल करायला लागले. दिवाळीत आता डाळी तेल एकदमच 500-600 रुपये डबा वाढला. ज्याने आमच्या उद्धव साहेबांची गद्दारी केली त्यांना आम्ही गाठणार आणि जे भाजपनं करायला लावलं त्यांना पण गाठणार. विशाळगडचा मुद्दा असेल, तिनेच अतिक्रमण केले त्यांचे जाऊन माफी मागतात ते काँग्रेस सरकार. 70 वर्षात काँग्रेसनं मागच्या पिढीला जो चुकीचा इतिहास शिकवला, 2 पानी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार, 10 पानं मुस्लिमांचा इतिहास लिहिणार. खरं इतिहास कळायला लागलाय मुलांना. मुलं तरुण पिढी जागरूक झाल्या. हिंदुत्व या देशात वाढले आणि मोदींनी जो विकास केलाय जो 70 वर्षात झाला नाही तो 2014 पासून विकास झालाय. पक्ष काढून घेतला, दुसऱ्याला दिला, चिन्ह चोरलं, नाव चोरलं, बाप बी चोरला बिचारे त्या उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचा नेता म्हणून आपल्या कोल्हापुरात बंटी साहेब हे 1 नंबरचं नाव आहे. आणि आमचा लोकलचा जर विचार केला तर आमच्या इथे राहुल माने हे 1 नंबरचं नाव आहे. विकास म्हटला तर सत्ता नसताना सुद्धा अमल साहेबांनी 2022 नंतरची सत्ता आली त्यानंतर भरपूर विकास निधी दिलेला आहे. आणि विद्यमान काय 2 कोटी असते तेवढेच वापरतात. आणि अमल साहेबांचे बोर्ड पुसून स्वतःचे बोर्ड काढून लावतात त्यांचे स्थानिक नगरसेवक. बंटी साहेबांनी काम केलेलं आहे, जिल्ह्याचं काम केलंय. नुसतं कोल्हापूर शहर बघितलेलं नाही, जिल्हा बघितलाय बंटी साहेबांनी. राहुल मानेंची साथ आहे त्यांना. रस्ते केलेत ऋतुराज पाटलांनी, त्यामुळे ऋतुराज पाटलांनी मतदान होणार हाताला. भाजपशिवाय पर्याय नाही असं तर मला भारतामध्ये आपल्या ही लोक जास्त आहेत. मग आपल्या भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यात काय वाईट. ते जर मग इस्लामिक म्हणतात त्यावेळी ते नॉर्मल वाटतं. पण ज्यावेळी आम्ही भारत म्हणलं हिंदू असं म्हणतोय त्यावेळी सगळ्यांच्या माना डोळ्यानं जरा अशा वेगळ्या नजरेनं वरत ते जरा असं मग खटकते. गाडीवर आम्ही स्टिकर लावलं हिंदू, अरे काय हिंदू असं आम्हाला विचारतात. पण आम्ही काय बाहेर कुठून आलेलो नाही, तुम्ही आमच्या इथं आलाय. साहेबांनी घरोघरी सगळे रस्ते, लेडीज वार्डला जेवढं काय आवश्यक असेल मंडळ वगैरे सगळ्यांची कामं हे साहेबांनी केलेले आहेत. त्यामुळे आम्हाला राहुल माने साहेबांच्या बाबतीत गर्व आहे. आणि ऋतुराज पाटील हे 100% निवडून येणार. त्यांचं कसं एक टॅग होतं की आमचं ठरलंय साहेब. आता तुम्हाला जे दक्षिणची जनता दाखवल, जनतेचं ठरलंय, दक्षिणचं वारं फिरलंय. आणि नुसतं हिंदुत्व म्हणत नाही आम्ही, देव देश धर्मासाठीच हे मुलांचं हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व चांगल्यासाठी आहे. मुसलमानांना पाडा मारा जोडा नाही. देशप्रेमी मुसलमान आहेत त्यांच्या विरुद्ध तिथला हिंदुत्ववादी तरुण नाही आहे. ही चुकीची काँग्रेसची अफवा पसरत्या. लाडक्या बहीण असेल, लाडका भाऊ असेल, वयोश्री असेल, शेतकऱ्यांना मानधन असेल, अशा बऱ्याच योजना, 38 योजना लोकांच्या पर्यंत येतात. आणि एवढं करून जर लोक म्हणत असतील काँग्रेसला मतदान करायचं तर हे आम्हाला तर काय पटत नाही. बेबी राजांना असून दे किंवा मालोजी राजांना आम्ही मनापासून मानतोय. पण ज्या वेळेला त्यांचा फॉर्म माघार घेताना अपमान केला त्यांचा, मला खरोखर एवढं वाईट वाटलं. खरोखर हे त्यांनी मनातनं उतरल्यासारखी गोष्ट होती. राजकारण एवढं खालच्या लेवलचं पातळीचं त्यांनी घडवून आणलं ना, सगळ्यात बाद केलं त्यांनी काम. हे त्यांना फटका हा दक्षिणमध्ये बसणारच आहे. उत्तरला बसणार, त्याच्या वाईट दक्षिणला बसणार हा त्यांना. राजांना जे बोललं त्याचा परिणाम हे दक्षिणमध्ये त्यांना भोगावलाच लागणार आहे. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, कोल्हापूर दक्षिणच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करतो. आणि त्यासाठी मी आता फुलेवाडी भागामध्ये आहे. बरीच तरुण मुलं इथं
बसले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि यानंतर आपण वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत. इथे काय मुलं गाडीवर बसले त्यांच्याशी बोलूया की नेमकं यंदाच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या मुलाशींचं नेमकं काय म्हणणं आहे. ए दोस्तानो या इकडे या इकडे या. बरेच गँग इथं थांबले, मागं मैदान आहे इथं सगळं. नमस्ते. नमस्कार. पहिलवान कसं करायचं? ऋतुराज पाटीलच येणार. ऋतुराज पाटील येणार का? ऋतुराज पाटील येणार. विकास केलाय, काम आहेत आमच्या भागात. कामं केल्यात. काय केल्यात काम? महात्मा फुले विद्यानिकेतनच्या ग्राउंडला निधी दिलाय. बर. पुन्हा रस्ते गटर त्यांच्यासाठी निधी भरपूर आलाय आमच्या इथे. पैसे दिल्यात. कसले नुसतं कागदावरच म्हणतील गेलो विरोधक. कोण? ते स्कॅनर लावलाय नुसतं कागदावर. स्कॅनर कशाला लागते आम्हाला माहित आहे की आलाय का नाही निधी ते समोर दिसतोय. होय. नमस्ते. नमस्ते. कसं आकडे बिकडे लावताय काय? आकडे बिकडे काय लावत नाही. मग आकडे मोजताय निवडणुकीचं? मोजते डोक्यात ठेवून. डोक्यात ठेवून मोजताय का? काय वातावरण यंदा दक्षिणचं? वातावरण ऋतुराज पाटील साहेबांचंच आहे. का बर? फुलेवाडी, लक्षद्वीप आणि बलराम या 3 भागात तरी ऋतुराज पाटील वन साइड आहे. आमचा गायरांचा प्रश्न होता 40 वर्षापूर्वीचा प्रॉपर्टी कार्डचा, तो त्यांनी 1.5 वर्षात सॉल्व्ह केलेला आहे. प्रत्येकाला आता आम्ही आदेश वाटलेला आहे आणि एक 20 दिवसात प्रत्येकाला 7-12 आपण करून देणार आहे. हे सगळं काम ऋतुराज पाटील साहेब आणि सतीश उर्फ बंटी साहेब आणि राहुल माने साहेब यांच्या सहकार्यातून ते पूर्णत्वाला गेलेला आहे. प्रत्येकाची घर आता ती नाव झालेले आहे. त्यामुळं फुलेवाडीत तरी सगळी विशेषतः गायरान आणि फुलेवाडी आणि लक्षद्वीप बलराम सगळीकडे ऋतुराज पाटलांनी भरघोस सपोर्ट आहे. पाण्यापिण्याचं काय वातावरण आहे? पाणी बिणी आमच्याकडे 24 तास आहे. सगळं 24 तास आहे. कुठं तटल तिथं त्यांना एक फोन लावला की काम आमचं सगळं सॉल्व्ह होतं. काम चालू होतं. त्यांच्या मागं राहुल माने आणि ते आमची कामं कुठे कुणाची तटत नाहीत. कचरा उठाव असेल, दररोज भागातील स्वच्छता असेल, दूर फवारणी असेल, बाकी आणि इतरही कुणाचं गरजू काही लोकांचं काय जे प्रश्न आहेत ते सगळं ते त्यांच्या माध्यमातून, राहुल मानेच्या माध्यमातून सगळं पूर्णत्वास गेलं. दक्षिणचं फिरले का? दक्षिणचं फिरत नसते. आम्ही इथनं फुलेवाडीतनं फिरतोय, कारण पेट्या ज्या उघडत्यात का नाही त्या पहिला इथनंच उघडत्यात. त्यावेळी त्यांना कळेल फिरलंय का उरलंय ते. इथनं सुरुवात होणार. इथनंच सुरुवात. नमस्ते. नमस्कार. का गारवळ लागायला लागलाय काय? होय, जरा वातावरण बिघडलंय. वातावरण कोल्हापुरात लय भारी असते. जरा वातावरण थोडं ढगाळ झाले म्हणून तिथल्या काकांना विचारलं जरा पाऊस बिऊस येते काय, तर त्यांनी मला कुठं आंध्र प्रदेश मधला कमी दाबा पाडा सांगितला. कोल्हापूरकरांनी लय माहिती असते का रे. मग वातावरण फिरते इथनच फिरते ना. बर. यंदा कसं करायचं? यंदा कसं म्हणजे हाय तसं 2019 केलं तसं 2024 व्हायचं का बदलायचं? व्हायचं का बदलायचं? केव्हायचं हाय बदलायचं काय. नसते बिल्डर काय कसं आमच्याकडे का ऋतुराज पाटील वन साइड आहे साहेब. ऋतुराज पाटील वन साइड होते. कसं आहे, कोल्हापुरात जे घडते, देशात जे घडतं ते कोल्हापुरात घडते. आणि कोल्हापुराचा जे कसा पॅटर्न असा आहे की याची दखल दिल्लीत घ्यावीच लागते. आणि ज्या प्रकारे या गद्दारांनी जे आमचे शिवसेना उद्धव पक्ष फोडलेला आहे किंवा शरद पवार साहेबांचा राष्ट्रीय पक्ष फोडलेला आहे, त्यासाठी या गद्दारांना कोणी माफ करणार नाही. आणि हे सगळं फोडण्यामागे भाजप पक्ष आहे हे सगळ्यांना उघड माहिती आहे. आणि आमच्या भागामध्ये बंटी पाटील साहेब असतील, ऋतुराज पाटील साहेब असतील, आमच्या छत्रपती शिवाजी उद्यानचा जो विकास झालेला आहे किंवा आमच्या ग्राउंडचा जे माध्यमातून महात्मा फुले विकास झालेला आहे ग्राउंडचा, ते आमच्या ग्राउंडमध्ये आम्ही आयुष्यात एवढे वर्षात मी 30 वर्ष, मला 32 वर्ष आहे. आमच्या ग्राउंडमध्ये आम्ही साधे त्या ग्राउंड आम्ही कधी फिरायला पण जात नव्हतो. आज त्या ग्राउंडवर फुलेवाडीतली जवळजवळ 70-80% मुलं असतील किंवा मोठी लोक असतील त्या ग्राउंडवर फिरायला खेळायला असतात. आणि हे जो विकास आहे ऋतुराज पाटील साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आमच्या राहुल दादांनी आमचा पूर्ण विकास केलेला आहे. आमच्या भागात ज्या मूलभूत सुविधा आहेत ग्राउंडचाच आहेच, रस्ते असतील, गटर असतील आणि पाण्याचा 24 तास आमचा प्रॉब्लेम कधीच नाही आहे. आम्हाला 24 तास पाणी मिळते, रस्ते गटर आमचे पूर्णपणे सगळं व्यवस्थित आहे. विकास कामांच्या जोरावर ऋतुराज दादा 100% अगदी. काय गाडा बिडा तिकडे गाड्याकडे बी काय पोरं थांबल्यात. यंदा विधानसभेला दक्षिण मध्ये वातावरणात जोर आहे. दोन्ही बाजून लोक बोलतायत भरपूर इथं. तर नमस्ते. नमस्ते. अण्णा कसं कशाचं विधानसभेचं चालू आहे आता? काय ही दांडकी दिसली विधानसभा ओळखायची? विधानसभेला काय दक्षिण मध्ये ऋतुराज पाटलांची जावा. कशा पाहायचं गल्ल्यात बसलेली ऋतुराज म्हणायला लागल्या. गल्ल्यात म्हणजे आता विषय काय झालाय, दर 5 वर्षांनी उगवणारे नेते वेगळे. इथं लोकलला आपल्या इथं फुलेवाडी आणि लक्षद्वीप मध्ये राहुल माने साहेब म्हणून नगरसेवक आहेत. ऋतुराज पाटील आणि बंटी साहेबांच्या माध्यमातून काम करतात. ते कोरोना असेल, महापूर असेल, यावेळी सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम या लोकांनी केलं. ज्यावेळी बाकीच्यांनी दारं बंद करून घेतली त्यावेळी लोक सर्वसामान्य लोकांसाठी उभा राहिली. कोरोना सेंटर इथंच होतं आपल्या इथे. सगळा स्वखर्चातून सगळं त्यांनी जेवणापासून सगळे त्यांना दिलेले. दुसरा विषय बघितला तर तुम्ही आता फुलेवाडीचा जर 5 वर्ष बघितले तर पूर्ण काय क्वालिटी, ग्राउंड म्हणा, हॉल म्हणा, बगीचा म्हणा, म्हणजे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर काय विकासाचं एक मॉडेल त्यांच्याकडे आहे.
त्यामुळे ऋतुराज पाटील. ऋतुराज पाटील. कामं या भागात मतदार ठेवले शासनानं. कामं या भागात बऱ्यापैकी ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून या भागात झालेले आहेत कामं. बागेचं काम असेल, त्यानंतर रस्त्याची कामं असतील, त्यानंतर तुमच्या सावेस्टपची कामं असतील, लक्षित वसाहतमधली कामं असतील, ही ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून राहुल मानेंच्या या सहकार्याने कामं झालेली आहेत या भागात. विकास झालेला आहे. ग्राउंडच्या कामासंदर्भात सतीश उर्फ बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून इथं जवळजवळ साधारणतः 50 लाखाचा फंड आलेला. मावशी इकडे का मावशी पुढे चालली? जरा गावाला निघालोय. गावाला चाललाय सा? होय. किती वय आहे? वय आता बघा की अंदाज. विसरले. राहू द्या, मला तर काय करायचं तुमच्या वयाने म्हणा. आता काय लाडकी बहीण मिळते का? मिळते का? काय भागते का त्यात? काय आता मिळते? काय भागतंय त्यात माहित नाही तुम्हाला. महागाई आता काय येत या महागाई वाढल्या. आता महागाई वाढली म्हणजे काय माहित नाही का तुम्हाला? मग तुझा लाडक्या बहिणीचा काय फायदा व्हायचा का नाही त्यांना? काय आता काय त्याशीच माहिती. आता आम्हाला काय माहिती. आता बर 1,500 वाढवली आणि 3,000 महागाई केली. काय परवडणार? भागात त्या इथलंच आहे का? होय, आम्ही इथंच राहतो. या भागात विकास झाला का ऋतुराज पाटलांनी केला? काय नाही. नाही केला? नाही. काय केलं नाही. मग यंदा कशी करायची? मत कोणाला टाकायची? आता कुणाला टाकायची बघा की तुम्ही. आम्ही काय सांगणार आता. आता अमल माडेकर ऋतुराज दादा दोघ जण आहे ती. होयच की. मग दोघात कोण बरं वाटतंय? आम्हाला भाडे बरे वाटते. माडी बरी वाटते. बरे वाटते. का बरं? का बरं म्हणजे जड हळूला काहीतरी आपल्या ह्याला असं करू शकतात म्हणून. नाहीतर मग काय आम्हाला दोघं बी सारखे. बरोबर आहे ना? तिकडे अजून काय आहे बघू मुलं. ठीक आहे. नमस्ते. बॅग अडकावून पोरं बसले बस स्टँड मध्ये. कुठे चाललाय बाहेर अडकलं? काय कामाला जातोय मार्केटिंगला. कसल्या? दवाखान्याचं. दवाखान्यामध्ये कुठल्या भागात राहताय? राहायला इथं फुलेवाडीत आहे. पुढे साळवणला काम आहे म्हणून चालले. फुलेवाडीत आहे. काय म्हणते फुलेवाडी? आता चालले सगळी जाईत चांगली चालू आहे. आता काय आपल्या इथं ऋतुराज दादा आहेत. कसं काय काय कामं केले आता आम्हाला तर काय कधी फुलेवाडीतल्या काय आमचं पाणी 24 तास आहे. ड्रेनेजचा रस्ता काय आहे व्यवस्थित झालाय आधीच. परवा बाग पण राहुल माने साहेबांनी चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज बाग डेव्हलप केली. मुलांना खेळाय वगैरे साहित्य सगळं. त्यामुळं काय असं काय हे नाही. सुटसुटी जायचं. ग्राउंड केले मुलांना खेळायला. आम्ही रोज जातोय सकाळी फिराय ग्राउंडवर. त्यामुळे काय असं भागात तर काय काहीच प्रॉब्लेम नाही. वातावरण फिरलंय मग तिथे काय फिरले वातावरण खरं सांगायला गेलं तर लोकसभेनंतर त्यांचं फिरले म्हणून तर हे आमिषी दाखवायची कामं केली ती 1,500 रुपये. वास्तविक लोकसभेनंतर वातावरण फिरलं. महाविकास आघाडीला जास्त सीटा आल्या. महायुतीच्या आल्या नाहीत. मग आता काय करायचं म्हणून यांनी मला वाटतं यांनी 1,500 रुपये दिलं ठीक आहे सर. आमच्याच माता भगिनींना मिळालेत पैसे पण ते परत आमच्याकडनं वसूल करायला लागले. आता डाळी दिवाळीत आता डाळी तेल एकदमच 500-600 रुपये डबा वाढला. त्यानंतर स्टॅम्प ड्युटी यांनी अचानकच. आता माझं जे काम आहे खरं सांगायला गेलं तर माझं एक गोल्ड लोन आहे. गेल्याला मी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर गोल्ड लोनचं केलं होतं. आता रिन्युएशनला 500 रुपयाचा स्टॅम्प द्यावा. गोल्ड लोन आहे 50,000चं आणि 500 रुपयाचा स्टॅम्प त्याला. काय हे म्हणजे आमच्याच खिशातलं काढून आम्हालाच दिलं. आम्हाला दिलं असं आमची वैयक्तिक भावना आहे. आम्ही एक मध्ये शिवसैनिक आहे. आम्ही शिवसैनिक आहे. काय म्हणते शिवसैनिक कोल्हापुरात तुमच्यात? काय नाही गद्दार जे आमच्या उद्धव साहेबांची गद्दारी केली त्यांना आम्ही गाठणार आणि जे भाजपनं करायला लावलं त्यांना पण गाठणार. त्यामुळे ऋतुराज दादा मतदान 100% आम्ही शिवसैनिक त्यांच्या सोबत आहोत. कोल्हापुरात शिवसेनेचं एक वातावरण असायचं काय त्यावेळेला सगळे उद्धव ठाकरे सोबत होते. तिकडे खासदार राहायचे. धैर्यशील माने खासदार शिवसेनेचे होते आणि बंटी पाटील असताना सुद्धा शिवसेनेने चांगला बालेकिल्ला या भागामध्ये होता. तर फटाफट झाल्यामुळे इस्फूट झाले असं वाटते. असं का नाही. त्या लोकांनी गद्दारी केली त्यामुळे शिवसेना पण उद्धव साहेबांच्या मागे एक सामाजिक वर्ग आहे शिवसैनिक निष्ठावंत. त्यामुळे मला काय वाटत नाही की आधी शिवसेना कोल्हापुरात. परवा रॅली झाली की 2 दिवसापूर्वी शिवसेनेची रॅली झाली. पलीकडच्या उत्तरमध्ये राजू लाटकरांना समर्थन करायला मोठी रॅली झाली. म्हणजे मला वाटते गेल्या या अर्धा वर्षात सगळ्यात मोठी रॅली झाली असते. रविकिरी हिंगोलीने काढली होती. चांगलं आहे वातावरण. होय तापून असणारच की हो. पक्ष काढून घेतला दुसऱ्याला दिला
चिन्ह चोरलं, नाव चोरलं, बाप बी चोरला बिचारे त्या उद्धव ठाकरेंचा. बाप बी ते आता त्यांनी फोटो लावतात. काय संबंध त्या एकनाथ शिंदेचा? जीएस काय आहे? ती चहावाला आहे. काय म्हणतं इथं वातावरण? वातावरण वगैरे काय आहे की ओके आहे सगळं. कुणाला ओके आहे? हाताला ओके आहे. आणि कमळ? कमळाला 40%, बर. हाताला 60%. कमळाला 40, हाताला 60. का बरं एवढं फास्ट मिळलंय ह्याला? पुढं का चाललंय हात? आता आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा नेता म्हणून आपल्या कोल्हापुरात बंटी साहेब हे आपल्या कोल्हापुरात 1 नंबरचं नाव आहे. भविष्यात ते मुख्यमंत्री पण होऊ शकतात. आणि आमचा लोकलचा जर विचार केला तर आमच्या इथे राहुल माने हे 1 नंबरचं नाव आहे. ती सांगतील तसंच मतदान होतं. 70% तर वाढीतलं मतदान हे राहुल माने साहेब सांगतील त्यांनाच होतं. त्यामुळे हात आणि उमेदवार आहे, नंबर आहे, कामं केल्यात. आपल्या भागात पण पुढची कामं होतील. 5 वर्ष पूर्ण मिळालं असत ना तर दक्षिणचा कायापाया पलट झाला असता. लॉकडाऊन मुळे जरा 2 वर्ष जरा प्रॉब्लेम आला. बाकी काय विषय नाही. बरोबर. बाकी सगळीकडे कामं झालेले आहेत. आता आमच्याकडे पण कामं होणार आणि ही कामं करून घेण्याची जबाबदारी जे राहुल माने साहेब पार पाडू शकतात तसा विरोधकाच्यात कोण नेता नाही. राहुल मानेंच्या मुळे ऋतुराज पाटील. राहुल माने आणि महाराष्ट्राचे नेते आहेत ना. मंत्री पण 1 नंबर मंत्री, मुख्यमंत्री पण होऊ शकतात. काय सांगता येत नाही. बंटी पाटील मुख्यमंत्री करायला म्हणते. मग काय करायचं की कोल्हापूरचा विकास केलाय त्यांनी. आजपर्यंत कुणी केलेला नाही. ते बंटी साहेबांनी काम केलेलं आहे. जिल्ह्याचं काम केलंय. नुसतं कोल्हापूर शहर बघितलेलं नाही, जिल्हा बघितलाय बंटी साहेबांनी. राहुल मानेंची साथ आहे त्यांना. लक्षद्वीप वसाहत मध्ये बंटी साहेबांनी झोपडपट्टीचं काम केलेलं आहे. रस्ते केलेत ऋतुराज पाटलांनी. ड्रेनेजचं काम केलेलं आहे. त्यामुळे ऋतुराज पाटलांनी मतदान होणार. हाताला होणार 100%. साहेबांनी घरोघरी सगळ्यांचं रस्तं, परत लेडीज वार्डची सगळी कामं, साहेबांनी घरोघरी सगळे रस्ते, लेडीज वार्डला जेवढं काय आवश्यक असेल, मंडळ वगैरे सगळ्यांची कामं हे साहेबांनी केलेले आहेत. स्वतः ऋतुराज पाटलांनी राहुल माने साहेबांना सांगून ही सगळी कामे राहुल माने साहेबांनी केलेली आहेत. त्यामुळे आम्हाला राहुल माने साहेबांच्या बाबतीत गर्व आहे. आणि ऋतुराज पाटील हे 100% निवडून येणार हे आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे. विरोधक आणि लेडीज वार्ड त्यांच्याकडून पूर्ण लेडीज वार्डचा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही म्हणताय 100%, पण माझं मत आहे 150% साहेबांच्याकडनं सगळी कामं होणार आणि लेडीज वार्डचा पाठिंबा फक्त साहेबांनाच राहणार. गोटी सोडाय कसं करते बघा ती तर दाखव रे कॅमेरा. लिंबू बिंबू पिळलं बाबा गाड्या. त्याला गोटी सोडा का म्हणतात रे? गोटी सोडा, बाटलीच गोटे आहे म्हणून. बाटलीत गोटे. हा कसा चालतो बाय गाड्या? ठीक आहे. हे गोड पाणी. गोड पाणी. गोड पाणी असं हलवतं. हे बाटली. कसा आवाज? किती वर्ष झालं करताय? झाले 26-27 वर्ष झाले. मी 16 वर्ष झाले. तुमचं वय किती? माझा 29. वडिलांपासून करताय? बरं. तुम्हाला काय निवडून विचार करू नको. आपल्या भांगडीत पडत नाही. विचार आहे पडताय मग काय व्यावसायिक माणसं बोलत नाही. बोला काय वाटतं एकदम? आहे की 50-50 आहे. साहेबांना जरा राहुल माने साहेबांमुळे जास्त आहे. होय 50-50 50 साहेबांमुळे जरा जास्त आहे. भागात कामं झाली आहेत. काम आहेत. व्यवस्थित आहेत. काय प्रश्न आहेत त्या भागातल्या लोकांची? भागातल्या लोकांचे काय प्रश्न आहे? इथं व्यवस्थित आहे. सगळं साहेब आहेत त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. बर. सरकार वरचं कुणाचं असावं? वरती सरकार काय आता कुणाचं असं वाटतं? वरती इथं तर आम्हाला साहेब पाहिजे. वरती भाजप असावं. हिंदुत्वाचं जरा वातावरण आहे नाही? आहे कोल्हापुरात हिंदुत्वाचं वातावरण आहे. हिंदुत्वाचं वातावरण जरा इथं आम्हाला साहेबच पाहिजे. आणि वर वरती कोण पण असू दे. वर कोण खरं तर ते जरा पुरोगामी म्हणणारं कोल्हापूर हळूहळू हिंदुत्ववादी व्हायला लागले. हळूहळू राहिले. जरा फरक जाणवतोय. कुठल्या गोष्टीमुळे जाणवत? कुठल्या गोष्टीमुळे? काय कुठं मुलं यंग जरा आता सळसळत रक्त त्यामुळे ते ना जातीवाद हे चालू आहे. त्यामुळे जरा वाटते चाललंय हिंदुत्व. चाललंय. ठीक. या भागात संपतोय आणि बघू पुढच्या भागामध्ये जाऊन अजून लोक काय म्हणतात. दुसऱ्या पलीकडे लक्ष देत आहे. अजून वरचा दुसरा भाग आहे. लोक काय म्हणतात वेगळ्या भागामध्ये फिरून बघू. नमस्ते.
नमस्कार. काय काय म्हणते वातावरण इकडे? वातावरण चांगलं आहे की. कुणाला चांगलं आहे? भाजपसाठी. का बरं भाजपला चांगलं आहे? महागाई वाढवून ठेवली म्हणते ती. महागाई जरी वाढवली असली तरी लाडक्या बहिणींच्यासाठी भरपूर त्यांनी केलेलं आहे. महिलांच्यासाठी केलेलं आहे. त्यामुळं वातावरण इथं त्यांच्याच ह्याच्या आहे नाही. होय हो. तुम्हाला आहे लाडक्या बहिणीचा लाभ? आहे लाडक्या बहिणीचा आहे लाभ. काय फायदा होतो लाडक्या बहिणी तुम्हाला? भरपूर आहे. कसला? भरपूर फायदा आहे. एसटीचा फुकट आहे. परत किरकोळ बाकीचं पण आहे. शिक्षण आहे. शिक्षणाचा पण खर्च आहे ना. मुलींना आता मोफत शिक्षण केलंय त्यासाठी पण लाभ आहेच की. लाभ कोण घेतं का तुमच्या मोफत शिक्षणाचा लाभ? आता अजून आमची लहान आहेत मुलं पण बाकीचे घेतातच ना. बाकीची घेते. लाडकी बहीण आली का? आली की. फायदा होतो का काय? हो भरपूर फायदा होतो. लोक म्हणते ती लाडकी बहीण एका हाताने देते ती दुसऱ्या हाताने नाही घेते. नाही तसं काही नाहीये. पण आतापर्यंत तरी कुठल्या सरकारने दिलेलं? आता हे निदान आम्हाला 1500 रुपये तरी मिळतात आणि पुढे 2100 रुपये पण मिळणार आहेत. त्यामुळे त्याचा लाभच होणार आहे ना महिलांना. लाभ होणार. आतापर्यंत 7,500 रुपये आपण मिळाले. दिवाळी केली का? केली की. जोरात झाली यावर्षी. बरं. काय इकडं पाटील महाडिक सामना भिडलाय काय? इथं कुणाचं पारड जड दिसत? इथं माडकांचं आहे. कसं काय माडकांचं आहे? माडकाने भरपूर भरपूर चांगलं केले. माडकांचं भरपूर आहे. चांगलं आहे. त्यांचं कार्य चांगलं आहे. चांगला आहे. तुम्हाला परवा लाडकी म्हणलं काय तर म्हणली की राव माडिक? नाही तसं काही नव्हतं. ते ज्येष्ठतेचा विषय निघालेला पण ते उगीच तो विषय उचलून धरलेला होता. तसं काही नव्हतं. काय बहिणीलाच काय वाटत आहे आम्हाला काय करायचं तिकडे? तू लाडकी कितीला आहे तू? आता 13वीला आहे. 13वीला आहे काय? की कोणाची लेकरू आहे? माझं. त्याला काय खाऊ बिऊ घालायला जावं लागले असं करताय? मी तिला बारकी बोललो की तू खात बी नाही रे? खाते की. किती खात तू? लय बारीक दिसतोय. काय करायचं आता इथं? कुणाला मतदान करायचं? मतदान आले का तुला? आलंच नाही पहिलं? आले. पहिलं मतदान कोणाला करायचं? भाजपला. का बरं करायचं? त्यांनी म्हणजे आमच्यासाठी मोफत शिक्षण केले आणि जे आतापर्यंत काँग्रेसवाल्यांनी केलं नाही या 50 वर्षात ते त्यांनी आमच्यासाठी सर्व काही केलं आहे. कोण सांगतो तुम्हाला असलं एवढं लगेच 50 वर्षात केलं नाही? म्हणजे आतापर्यंत माझ्या बघण्यात तरी आहे तसं आहे. मग का हो वहिनी तुमचं काय म्हणणं आहे? छान आहे त्यांचं म्हणजे शिक्षण वगैरे. शिक्षणासाठी भरपूर त्यांनी मुलींना म्हणजे ज्या गरीब परिस्थितीतून शिक्षण वगैरे घेता येणार नाही किंवा गरीब परिस्थितीतून ज्यांना घराबाहेर पडता येत नव्हतं त्यांच्यासाठी त्यांनी भरपूर सुविधा वगैरे केलेल्या आहेत मुलींसाठी. मोफत शिक्षण वगैरे. नमस्ते. नमस्कार. तब्येत लय बारीक ठेवली काढी. बारीक तेवढी चांगली आहे की आता. चांगला आहे. आम्ही कमी करा आपदा लागली. बोला. काय म्हणते विधानसभा? विधानसभा आहे की चांगली आहे. कुणाला चांगली आहे? अमोल माळके ना. अमोल माळकाच नाही? होय. आता खालच्या स्टॉपला सगळी हे म्हणतात की ऋतुराज दादा. खालच्या स्टॉपला म्हणतात की म्हणत असतील हो पण आतनं सगळं आम्ही पोकरले की अमोल साहेबांना. बर. आमच्यासाठी अमोल साहेबांचं काम 1 नंबर आहे. अमोल साहेबच निवडून येणार. का ऋतुराज दादा लेख विकास कामं केली म्हणते भागात? नाही आता दिसतंय किती तुम्हाला. तुम्हीच दाखवा सगळ्यांना काय विकास कामं झालेत ते. बघा तुम्हाला दिसतंय का किती कामं केलं? झालं नाहीत म्हणून तर आता आम्ही परिवर्तन करणार. बर. बालेकिल्ला म्हणते ऋतुराज दादा असेल त्यांना वाटत असेल. आम्हाला वाटतंय आमचा बालेकिल्ला. बर. का अमोल माळकांनी का निवडून द्यायचं? चांगला आहे. नेता चांगला आहे. कामं करतात. 5 वर्ष संपर्क आहे. आमदार नसताना सुद्धा संपर्कात आहेत सगळ्यांच्या. सुखदुःखात आहेत सगळ्यांच्या गावात येते म्हणतात आम्ही इथं 24 तास म्हणणारे म्हणतात हो तसंच वाटणार आता. पायाखालची वाळू सरकल्या ना त्यांच्या आता म्हणून. काय हो बोला की नेते मंडळी बोला. काय म्हणते वातावरण? नंबर वातावरण कुणाला? अमोल साहेबांच्या. का बरं सगळी ऋतुराज पाटील म्हणतात? काय नाही ऋतुराज कुठलं कोण इथं आमच्या तर कानावर काय ऋतुराज पाटील नावच नाही. सगळे अमोल साहेबच म्हणतात. इथं विकास कामं लई झाली. कुठली विकास कामं? ते पोस्टरबाजी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. ते QR कोड लावलेला QR कोडला स्कॅन केला तर तुमच्या लक्षात येईल की इथला कार्ड केलं की कुठल्या तर दुसऱ्या भागातला काय तर निधी असतो त्याच्यावर. आणि तुम्हाला जर तसं वाटत असेल डेव्हलपमेंट तर बघू शकताय तुम्ही कुठले रोड केलेत किंवा काय केलेत. काहीच नाही डेव्हलपमेंट काहीच नाही. कसं कशाचं? विधानसभेचं काय साहेब 1 नंबर फक्त अमोल माळकेच. का म्हणजे आहेच तू 1 नंबर म्हणलं 1 नंबर म्हणायला नको का? 5 वर्ष कसल्याही आमदार पद नसताना काही नसताना सगळ्या भागात फिरून साहेबांनी एवढा निधी लावून एवढी कामं केल्यात लोकांची. विद्यमान आमदार 5 वर्षात तुम्हाला दिसले सुद्धा नाहीत कुठे. विकास केला काय विकास केला दाखवा त्यांनी. शहरापासून उपनगराला
ड्रेनेज लाईनला जे जोडायचं होतं ते अमोल साहेबांनी केलेलं काम अमृत योजनेतनं त्याच्या ह्याच्यावर साधे त्यांना ती ड्रेनेज लाईनला उकरलेली ते डांबरीकरण सुद्धा त्यानंतर त्यांना परत करता आलं नाही सर. त्यांचं कसलेच काम झालं नाही. ती विकास केला कुठे आहे? तो विकास केला का विकास गेला ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्यायचं. का आता इथं मैदान झाली, रस्ते झाले, सगळ्या गोष्टी झाली म्हणते. बघा हे रस्ते सांगू देत, हे रस्ते कुठल्याही इथला येण्या जाणाऱ्या नागरिकला विचारा, या 5 वर्षात रस्ता केलाय का 7 वर्षापूर्वी केलेला रस्ता येतो, त्यांना विचारा, तुम्हाला नागरिकच सांगतील. पूर्वी रस्ते 5 वर्षापूर्वीचे रस्ते आहेत साहेब. 5 वर्षात त्यांनी काय काम केलं सांगायचं छाती डोक, की हे माझ्या पंटात हे मी काम केले आमदार पंटात. मैदान क्रिकेटचं तिकडे खाली बांधले शाळा पुढे म्हणून सांगतो ना, त्यांनी सांगायचं हे माझ्या पंटातलं काम आहे, त्यांनी सांगायचं. 20 लाख रुपये निधी साहेब अमोल साहेबांच्या पूर्वीचा याला निधी मंजूर होता, तो मंजूर त्यांनी निधी वापरला, पण त्यांनी नाव अमोल माडकाचं दिले नाही, नाव स्वतःचं दिले साहेब. कामं नाही ती, कामं त्यांचं काहीच नाही. का वातावरण फिरलंय का? वातावरण फिरले त्यांचं, ते काय बरेच काय त्यांच्या अफवा येतात, असं झाले तसं झाले. पण मी तुम्हाला सांगतो साहेब, आता येणाऱ्या 24 तारखेला तुम्हाला समजेल, 23 तारखेला, की त्यांचं कसं आहे टॅग होतं की आमचं ठरलंय साहेब. आता तुम्हाला जे दक्षिणची जनता दाखवल, जनतेचं ठरलंय, दक्षिणचं वारं फिरलंय, हे 100%. का मित्रा बोला की काय म्हणते वातावरण? वातावरण अमोल साहेबच यायला पाहिजे. का बरं? अमोल साहेबांचं काम चांगलं आहे, संयमी नेता आहे, आणि कोण पण म्हणजे आपण जरी गेलो, सर्वसामान्य माणूस जरी तिथं ऑफिसवर गेला तर त्यांना भेट देतात. त्यामुळे अमोल साहेबच यायला पाहिजेत. आणि हिंदुत्वाच्या ह्याच्यावर म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा हिंदुत्वावर बोलणारी हे असतील तर कसं आहे, महायुती सरकारच पाहिजे वरती. कोल्हापुरातले वातावरण हिंदुत्व झाले काय म्हणतो? होय, व्हायलाच पाहिजे. अरे पुरोगामी कोल्हापूर होतं ते नाही, हिंदुत्ववादीच कोल्हापूर आहे, पहिल्यापासून हिंदुत्ववादी कोल्हापूर आहे, पण त्याला पुरोगामी करत हे केलेलं आहे. आणि आपलं विशाळगडचा मुद्दा असेल, विशाळगडच्या ह्याच्यावर हे करतात, म्हणजे बाबा जिथं अतिक्रमण केले तिनेच अतिक्रमण केले त्यांचं जाऊन माफी मागतात. हे काँग्रेस सरकार कितपत बरोबर आहे? याने म्हणजे आता तुम्ही करताय तर ह्याच्याबद्दल सिंधुदुर्गच्या स्मारकाबद्दल हे करताय, राजकारण करताय, तर मग विशाळगड हा महाराजांचाच किल्ला आहे ना, मग त्यावर पण तुम्ही हे करायला पाहिजे, अतिक्रमण काढायसाठी हे करायला पाहिजे. त्यासाठी आपण महायुती सरकारच यायला पाहिजे महाराष्ट्रात. पोरांचं 100% बरोबर आहे साहेब. कारण ज्या मुलांना ज्या 70 वर्षात काँग्रेसनं मागच्या पिढीला जो चुकीचा इतिहास शिकवला, तो आता नवीन ह्या मीडियामुळे मुलांना कळायला लागलंय खरं काय खोटं काय. 2 पानी शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार, 10 पानं मुस्लिमांचा इतिहास लिहिणार, खरं इतिहास कळायला लागलाय मुलांना. मुलं तरुण पिढी जागरूक झाल्या, हिंदुत्व या देशात वाढले, आणि मोदींनी जो विकास केलाय, जो 70 वर्षात झाला नाही तो 2014 पासून विकास झालाय. तरुणांना विविध योजना, महिलांना योजना, यामुळे त्या पिढी बदलल्या. त्या दृष्टीने बघितलं तर महाराष्ट्र राज्यातलं सरकार सुद्धा अतिशय समृद्ध जीवन लोकांना जगायचं इंडस्ट्री ते वेगवेगळ्या योजना राबवून त्यांनी केले. आणि विषय जर दक्षिणचा म्हटला किंवा शहर जिल्ह्याचा म्हटला तर विरोधी आमदार हे 5 वर्ष एकदा येतात, ते 5 वर्ष परत आलेले नाही आहेत. आणि विकास म्हटला तर सत्ता नसताना सुद्धा अमोल साहेबांनी 2022 नंतर जी सत्ता आली त्यानंतर भरपूर विकास निधी दिलेला आहे. आणि विद्यमान काय 2 कोटी असते तेवढेच वापरतात. आणि अमोल साहेबांचे बोर्ड पुसून स्वतःचे बोर्ड काढून लावतात त्यांचे स्थानिक नगरसेवक. असे विषय आहेत. आता माझ्या कॉलनीचा जर विषय केला तर अमोल साहेबांचे रस्त्याने ड्रेनेज लाईन आणि गटर केलते दिवे, त्यानंतर काही फंड नाही, तिथं 1.25 कोटीचा बोर्ड लावलेला, त्याला सुद्धा मी बाईट दिलती. 1 रुपयाचं काम नाही, नुसते ऍडव्हर्टाईज करणे हेच विद्यमानांचं काम आहे विरोधकांचं. आणि ते जे पक्षात जातील त्याच पक्षात कार्यकर्त्यांनी दादागिरी करून जाणं आणि मतदान करणं हे कुणी सांगितलंय? तिने जर शिवसेनाचा एजेंडा आता घेतला तिकडे जायचं, काँग्रेस घेतला, आता कुकर आलाय, कुकरची शिट्टी वाजणारच नाही आहे. असं प्रत्येक ठिकाणी जर त्यांची वेगवेगळ्या भूमिका असेल तर कोण मतदान करणार? तरुणाई जागरूक झालेली आहे, महिला जागरूक झाल्या. पोरग जे बोललं हिंदुत्वाचं, मी ह्याला म्हणलं की कोल्हापूर पुरोगामी नाही, पूर्णतः पूर्वीपासून हिंदुत्वादी आहे. फक्त काही लोकांना सत्तेच्या जोरावर काँग्रेसनं आजपर्यंत दाबला आमच्यासारख्यांना. ते जर पुढची पिढीनं माफ केलं नाही, ती पूर्वी 10 लोक यायची हिंदुत्वादी कार्यक्रमला, आता हजारो पोरं रस्त्यावर उतरतात. तुम्ही परवा शिवाजी चौकात बघितलं असतं 40,000 मुलं गोळा झालेली. आणि नुसतं हिंदुत्व म्हणत नाही आम्ही, देव देश धर्मासाठीच हे मुलांचं हिंदुत्व आहे. आणि हिंदुत्व चांगल्यासाठी आहे. मुसलमानांना पाडा मारा जोडा नाही. देशप्रेमी मुसलमान आहेत त्यांच्या विरुद्धात तिथला हिंदुत्ववादी तरुण नाही आहे.
ही चुकीची काँग्रेसची अफवा पसरत्या हे पूर्णतः चुकीचं आहे. जे देशद्रोही बॉम्बस्फोट आता विशाळगडावर कुणाला ठेवलेलं तिने यासीन भटकळ ठेवलेलं जो मुंबई बॉम्बस्फोट मधला आरोपी काय ठेवलेलं कुणाची साथ आहे त्याला. आणि परवाच्या विशाळगड प्रकरणात पण बडा नेता राजा सुटतो आणि संभाजी आमच्या साळुंके सारखे बाहेर आत अडकतात. हे कुठल्या बेसवर. हा सुद्धा तरुणांचा बरोबर आहे आणि तरुण इथून पुढं या देशाच्या प्रगतीचे साक्षीदार आहेत आणि पुढची पिढी हिंदुत्वादी आणि हा हिंदू राष्ट्रच होणार. हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. कोल्हापुरात असं ऐकताना म्हणजे बदल वाटतो कोल्हापुरात 100% कोल्हापुरात नाही पूर्ण देशात बदल होणार. नुसतं कोल्हापूर आता मोदींना काय संविधान बदलणार काहीतरी जातीत भांडणं आरक्षणचं असं सांगून देशातली सत्ता थोड्यापर्यंत त्यांनी कमी केली 1500. त्यात महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आघाडीवर. परंतु आता तसं होणार नाही. संविधान बदलणार का नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना कळून चुकलंय की काँग्रेसने जे फसवेगिरी केले आणि त्यांच्यावर चेहरा कुठं आहे. राहुल गांधी हा काय देशाचं नेतृत्व करणारा चेहरा आहे काय. अजिबात चेहरा नाही. तरुणाई आणि मुलं मुली आता तरुण जे आहेत ते 18 ते 35 वयोगट आहेत. ही सर्व सुधारित झालेले आहेत. त्यांना वैचारिक पात्रता आलेली आहे. पूर्वीसारखं पैसे घे दाबादाबी चालत नाही. घरातल्या आई वडिलांचं सुद्धा मुलं आता ऐकणं झाल्यात आणि नोकरीला जरी असला तरी कामाशी मतलब पगाराशी मतलब असं जाणून तरुण पिढी आता एकदम देशप्रेमी झालेली आहे. ठीक. नमस्ते. नमस्कार. नेते बसलेत की इकडे लय गँग चालू आहे तिकडे खाली मग अशी बंटी पाटलांची गँग बसली होती. वरच्या चौकात तुमची गँग बसली आहे. असं काय नाही गँगचं काय प्रश्न नाही. इलेक्शन काय येत्या 5 वर्षानं जात्या त्याचा काय गँगचा आणि ह्याचा काय संबंध नाही. इथं कसं आहे की इथं जे फुलेवाडीमध्ये सुद्धा काय हिंदुत्ववादी विचाराचे लोक आहेत आणि आज कसं आहे की सगळं अखंड जग मोदी प्रेमी आहे. मोदींनी जी कामं केलेली आहेत जी काय ह्या म्हणजे 10 वर्षात जी काय देशाची प्रगती झालेली आहे ती मोदींच्या मुळे झालेली आहे. ती आता ही सगळी मिळून एकत्र येऊन सुद्धा मोदीला कुठं हलवू शकली नाहीत कुठं काय करू शकली नाहीत. त्यामुळं मोदींची ही कोण बरोबरी करू शकत नाहीत कुठेही. आता हे केलं दुर्दैव आहे उद्धव सारख्या साहेबा म्हणजे हे माणसानं म्हणजे हिंदुत्व सोडून म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन बसणे म्हणजे हे महाराष्ट्राचं म्हणजे हे आहे म्हणजे अपमान आहे. दक्षिण मध्ये काय होईल. अमोल साहेब 100% निवडून येणार. नाही कार्यकर्ता आहे. का वाटते अमोल साहेब. नाही अमोल साहेब साधा आणि एकदम सिंपल माणूस आहे आणि ज्यावेळी अमोल साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी एवढा निधी आणला तिने म्हणजे कधी तिने आणला निधी म्हणून कधी बोर्ड लावणे किंवा ओपन म्हणजे नारळ फोडणे किंवा पोस्टरबाजी करणे असा काय माणूस नाही. का सर्वसामान्य कुठल्याही कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात टाकणारा माणूस. कुणाला हे म्हणणार नाही आता माणसं गोळा करा रे हे करा रे ते करा हे नाही. एकदा सिंपल कुठेही येणार तुमच्या घरात चहा असू दे काय असू दे जमिनीवर बसणार काय तुम्हाला विचारणार तुमच्या सुखादुखाचं विचारणार. मला तरी इतका निधी दिला मी मागण्यापेक्षा मी आता तुम्हाला आकडा सांगू शकत नाही एवढा मला तिने निधी दिला ते इथला दक्षिण म्हणजे फुलेवाडीचा विकास करण्यासाठी. तरी पण मी पाटल्या काळात फुलेवाडीमध्ये कामं झाली रस्ते झाले मैदान झालं. आता तुम्ही हा प्रश्न त्यासनीच विचारला तर बरं होईल. विचारला मी खालच्या त्यासनीच विचारा कुठे झालाय काय झालाय. आज 6 स्टॉपची आमची ही एरिया आहे. आमच्या इथं आता फक्त तासभरच पाणी येते आणि पाणी येत नाही. कुणाला विचारणार कारण का आम्ही विरोधी 24 तास पाणी काय नाही पाणी विचारा तुम्ही. इथं आता घरात कुणाची सुद्धा बाईक घ्या. आज मी 6 स्टॉपचाच नागरिक आहे. मी 6 स्टॉपचाच सांगायला हवं काही नाही पाणी काय वातावरण फिरले असं वाटते. 100% अमोल साहेब 100% निवडून फिरले कारण काय म्हणते दाढीवाली गँग बिंग काय म्हणताय रे मित्रांनो. काय सगळी अशी एकसारखी दिसते काय म्हणतात. दाढी पॅटर्न मी तुम्हाला आवडते दाढी चांगली बी दिसते रोबो दिसते का नाही दाढी असते. दाढी आता क्रेज आहे ती दिसते बी भारत असते रे दाढी असते. काय करता तुम्ही. मी शॉप आहे बिझनेस करतेस. काय कोल्हापूरचं वातावरण. कोल्हापूर आता या दक्षिणमध्ये हिंदुत्ववादी भाजप शिवसेना आता पर्यायच नाही इन फ्युचरसाठी हिंदुत्व एक नंबर आहे. जर पुढे व्यवस्थित होण्यासाठी जर हे असेल तर आता हे सरकार एक नंबर आहे. कसं करायचं मित्र काय भाजपशिवाय पर्याय नाही असं तर मला का वाटतं. कारण भाजपनं आपली संस्कृती जपायचा प्रयत्न केलाय. बरेच एकेकांना वाटत असेल की बाबा ते पोक करतात की दुसऱ्या समाजाला उठवण्यासाठी वगैरे तर तसं काय वाटत नाही. आपण आपल्या नजरेनं बघूया. आता भारतामध्ये आपल्या हिंदू राष्ट्र आहे म्हणजे हिंदू लोक जास्त आहेत. मग आपल्या भारताला हिंदू राष्ट्र म्हणण्यात काय वाईट आहे. आता बाकीचे इराण इराक अशी बाकीचे युरोपियन कंट्री पण आहेत त्यांच्या पण त्यांच्या नावाचं किंवा जातीचं जे काय असते धर्माचं त्या नावानंच घोषित आहेत.
म्हणजे आज इस्लामिक असेल तर इस्लामिक, तर ते जर मग इस्लामिक म्हणतात त्यावेळी ते नॉर्मल वाटतं. पण ज्यावेळी आम्ही भारत म्हणलं हिंदू असं म्हणतोय त्यावेळी सगळ्यांच्या माना डोळ्यानं जरा अशा वेगळ्या नजरेनं वरत ते जरा असं मग खटकते. आम्ही काय जन्मल्यापासून किंवा आमच्या पिढीजात पूर्ण सगळे हिंदूच आहेत. पण आम्ही आज अचानक असं ज्यावेळी गाडीवर आम्ही स्टिकर लावलं हिंदू, अरे काय हिंदू असं आम्हाला विचारतात. पण आम्ही काय बाहेर कुठून आलेलो नाही, तुम्ही आमच्या इथं आलाय. कसं नेते चाललंय की बार चाललंय बरं चाललंय कुणाच बरं चाललंय अमोल साहेबांचं वार चाललंय. का बरं म्हणजे विकास पुरुष आहे. कधी आम्ही गेलोय किंवा भागातलं काम कुठलं घेऊन गेलोय, कधी काम झालेलं नाही असं नाही. आता आम्ही राजू मोरे साहेबांच्या माध्यमातून काम करतोय, कधीही काम करून घेतलंय. तर गट्टरीचं काम असू दे, तर हे प्लेविंग ब्लॉकचं काम असेल किंवा भागातल्या वेगवेगळ्या योजना आहेत, आयुष्यमान भारत योजना, ते प्रभावीपणे आम्ही राबवल्यात. प्रत्येक घरटी जाऊन प्रत्येकाच्या घरात जाऊन गरिबांची सेवा केली. आता परवाच आम्ही एका मायनॉरिटीच्या त्याची 5 लाखाचा निधी साहेबांच्याकडे मंजूर करून त्याचे हॉस्पिटलचं काम करून दिलं. तिथं आम्ही काही गाजावाजी केला नाही, कारण साहेबांचं काम कसं आहे, कुठं बोलायचं नाही, आपण काम करायला आपण प्रामाणिकपणे काम करायचं आणि त्याचं कधी कुठल्या विषयाचा भाव करायचा नाही. कधी पोस्टरबाजी केली आम्ही कधीच नाही. त्यांचं कसं झालंय, प्रत्येक वेळी कुठलं काम आम्ही चांगलं केलं, आढावा पाडायचं काम त्यांनी केलंय, तसं आम्ही कधीच केलेलं नाही. त्यांनी कुठलं काम सांगावं आम्ही केलेलं नाही. आता आमच्या बागेच्या साईडला ते आम्ही जे प्लेइंग बॉलचं काम आम्हीच केलंय, रोडचा शाळेतला रोडचा शाळेतल्या पोरांना परवा आम्ही साहेबांतर्फे पॅड वाटले किंवा बाकीचे शैक्षणिक आयुष्यमान भारत असू दे योजना, प्रत्येक योजना जी आहे ती प्रभावपणे मांडल्या. तर लाडकी पण योजना आम्ही घर टू घर जाऊन प्रत्येकाच्या गरिबांच्या घरात जाऊन प्रत्येकाचं पर्सनली साहेबांनी स्वतः लक्ष घालून ते आम्ही प्रभावपणे मांडलेले. असं नाही की आम्ही फक्त राजकारणासाठी किंवा लोकांच्या मतासाठी करतोय असं नाही, आम्हाला काम करायचं आहे. कामासाठी काय वाटेल ते असं, किंवा असं नाही की आता सत्ता मागच्या आम्ही नव्हते, आम्ही असं गडबडलो नाही. आम्ही पदरचे पैसे खर्च करून लोकांची कामं करून दिलेत. दवाखान्याचं काम असतं, वातावरण चांगलं आहे, वातावरण चांगलं आणि असंच राहणार. रेल्वे स्टँडवर काही मुलं बसलेत, त्यांच्याशी देखील बोलूया. काय लय निवांत बसलाय, निवांत वातावरण झाले आता जरा चाललंय. या कुणाचं वातावरण इथं वातावरण आता अंमल माडेकच का हो, आपणाला हिंदुत्वाशिवाय पर्याय नाहीये. हिंदुत्व आलं तरच आपण आता इथं चांगल्याने राहू शकतोय. आता बघितलं नका तुम्ही काय काय चाललेला हा विषय, हा सगळीकडे त्यांचा आता हिरवं चाललेलं आहे, सगळं करायला हिरवं करून चाललेलं आहे. हा आपल्या हिंदुत्वाला काहीतरी हे पाहिजे का नको. विशाळगडचं प्रकरण काय झालं, हा आपल्या हिंदुत्वाचे लोकांचे अतिरेकी म्हणायला लागले. हा आम्ही इथलं स्थानिक सनातनी आणि त्याचे आता अतिरेकी आपलीच लोक, आणि ते कुठनं आले आहेत बघा, त्यांचा इतिहास बघा, ते इतिहास बघा त्यांचा, ते कुठनं अरबस्थानात आले ते म्हणते इथं आमचं सगळं, आणि आम्ही तर सनातनी. इथं शिवाजी महाराजांनी गड किल्ला एवढं चांगल्या यानं बांधून ठेवल्यात आणि तिने जिंकून घेतले, त्यांची आपली प्रॉपर्टी, आणि ते म्हणजे हे आता आमचंच आहे असं आम्ही चालू केलं का. म्हणून आम्हाला हिंदुत्ववादी सरकार पाहिजे आहे बघा, महाराष्ट्रातून पाहिजे, देशात पण पाहिजे. आता देशात आहेच, इथून पुढे जर येणार तर पुरच हिंदुत्ववादी होणार आपण, पुरं हिंदुत्ववादी. इथं काय काम मागच्या 5-10 वर्षात आमदारांकडे झाली, त्या मागच्या 5 वर्षात अमल साहेबांकडे काय झाली, अमल साहेबांच्याकडून चांगली कामं झालेली आहेत बघा. रस्ते वगैरे आमची फुलवाडी तरी आली अगदी टकाटक. ऋतुराज केलं म्हणते ती सगळं रस्ते केलाच ना त्यांच्या ह्याच्यातनं काय केलं असेल, परंतु अमल माडिक जे आमच्या मागच्या ह्याला होते त्यांनी जे केलं ना ते अगदीच ओके केलेलं आहे सर. नमस्ते. नमस्ते. कसं कसं अमल माडिक. आणि का ऋतुराजांनी काय केले तुमचं वाईट? काय वाईट केलेलं नाही, खरं ते कधी दिसलेलेच नाहीत इकडं, दिसलेले नाहीत. कामं केली म्हणजे ती गावाला खाली हा रस्ता झालाय ना गुरुत्वांमधनं झालाय, मग त्यांनी कुठलं काय काम केलं, फक्त बोर्ड लावले म्हणजे काम झालं. अमल महाडिक यांचं वारा आहे. जर 2014 पासून भारतात पाहिलं तर कोरोनाचं आपल्या सगळ्या जगावर एवढं मोठं संकट आलेलं, त्यातून माननीय मोदींनी अन्न सुरक्षा कार्डावर रेशन सर्वांना मोफत देऊन एवढं भारत वाचवण्याचा प्रयत्न केलाय. 2030 पण याचा इम्पॅक्ट राहणार होता, पण 2024लाच त्यांनी ते कव्हर करत आणलेला आहे. हा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट आहे. परत आता त्यांच्या माध्यमातून 38 योजना लोकांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेल्या आहेत. त्या लाडक्या बहीण असेल, लाडका भाऊ असेल, वयोश्री असेल, शेतकऱ्यांना मानधन असेल, अशा बऱ्याच योजना 38 योजना लोकांच्या पर्यंत येतात. आणि एवढं करून जर लोक म्हणत असतील काँग्रेसला मतदान करायचं तर हे आम्हाला तर काय पटत नाही. आणि मोठा विषय हिंदूचा पण आहे, हे साहेबांनी सांगितलं विशाळगडचं. एवढं कसं काय चर्चा करायला लागलेत लोक हिंदुत्व? नाही, पूर्वीपासूनच आहे. कोल्हापूर हे इतिहासकालीन शिवाजी महाराजांचंच अस्तित्व असलेलं ठिकाण आहे. इथं ताराराणी
राणी घडलेली आहे, शाहू महाराज घडलेले आहेत, म्हणजे ज्यांनी जगात आपलं नाव कोल्हापूरचं केलंय. तिथे हिंदुत्व गाजणार साहजिकच आहे आणि सर्व भारतात गाजलं पाहिजे हिंदुत्व. का गाजू नये? हे हिंदूंचं राष्ट्र आहे आणि हिंदूंचं राष्ट्र करणारं फक्त मोदीच आहेत आणि त्याला अंमल महाडिक इथं साथ देतील एवढंच आमचं मत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पण हिंदुत्ववादी होते. खरं काळाच्या ओघात खोटा इतिहास लिहिला गेलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे पुरोगामी होते असं जनतेला भासवण्याचा प्रयत्न जे चालू आहे तो पुरोगाम्यांचा चालू आहे. तो इतिहास आम्हाला मान्य नाही आणि तो इतिहास बरोबर बोलतात ते. आता जर हिंदुत्ववादी बघायचं झालं तर आपल्याला आता विशाळगडची पण घटना तुम्हाला माहिती आहे. विशाळगडच्या घटनेत कुणी जाऊन तिथं मदत केली, काँग्रेसने गेले तिथं मदत केली, तिथल्या लोकांना सांगितलं, जी आल्यात ती हिंदू लोकांना अतिरेकी बोलण्याचं काम त्यांनी केले. सगळ्यात वाईट गोष्ट ही त्यांच्या मार्फत घडल्या. पण हा विषय लोकांच्या समोर लोकांनी कधी कुठल्या मीडियानं वरती उचलून धरला नाही. हा धरला असता तर आतापर्यंत त्यांना मत मागायला दारात पण आले उभार झालं नसते आपल्या हिंदुत्व लोकांनी. आता पण आम्ही आमच्या इथं पुढ्यात जरी आली ती त्यांना एकच प्रश्न विचारतोय, त्यावेळेला विशाळगडच्या वेळेला तुम्ही कुठे गेलेला असा? त्यांच्याकडे गेलेला ना, त्यांच्या दारात जावा ना मत मागाय, आमच्या इकडे काय येत आहे? आता तुम्ही जर फुलेवाडीचा विचार केला किंवा दक्षिण मतदारसंघाचा विचार केला, अंमल माडकांनी एवढी कामं केल्यात. आता ज्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या मोदींच्या ज्या योजना होत्या, ज्या योजना आहेत त्या अंमल माडिक साहेब आणि आपल्या फुलवाडीत राजू मोरे साहेबांच्याकडे मोफत सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, फ्रीमध्ये पोहोचवण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आतापर्यंत एकही रुपया घेतलेला नाही. आता तुम्ही लाडकी बहीणचं फॉर्म भरल्यावर तुम्ही बघितलं असेल, भरपूर जणांनी 100 रुपये घेतले, 50 रुपये घेतले, 150 रुपये घेतले, 200 घेतले. इथं अंमल साहेबांच्या मार्फत 0 रुपीज घेऊन हे काम केलेलं आहे. लाडकी बहीण असून दे, वयोश्री योजनेचे फॉर्म पण त्यांच्या मार्फतच भरलेत. त्यानंतर लेक लाडकी, आता मुलगी झाली की लोक, तुम्हाला माहिती आहे आता 5 वर्षामागे जर तुम्ही बघितला का, मुलगी झाली की घरी कुणाच्या असा आनंद विनंद काय एवढा नव्हता. पण आता मुलगी झाली की ती मुलगी लखपती करण्याचं काम या सरकारनं केले आणि त्या योजना ह्या लोकांच्या दारापर्यंत मोफत पोहोचण्याचं काम अंमल साहेबांनी त्यांनी केलं. आणि मुन्ना माडिक हा सामना इथं कायम राहतो दक्षिणेमध्ये. काय वाटतं? परवा दिवशी दोघांची एक वक्तव्य येऊन गेली. यांनी ते राजांच्या सुनबाईंना काय तर म्हणाले, त्या लाडक्या बहिणीला काय तर म्हणाले. कसं आहे या दोघांशी काय इम्पॅक्ट आहे? आता तो त्यांच्या पर्सनल लेवलचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी जे मुन्ना साहेब बोलले ते महिलांनी प्रश्न विचारला होता. म्हणजे जे 1500 रुपये घेतात, मग महिला लोक काय करतात, काँग्रेसच्या पण प्रचारात जातात. मग त्या महिला लोकांच्या बद्दल ती प्रचारात गेल्या की तुम्ही काँग्रेसकडनं गेल्या तर तुम्ही त्यांना काहीतरी करा असं त्या महिला खालनं बोलल्या. त्यावेळी ते मुन्ना साहेबांनी बोललं, महिलांची मागणी, त्यावेळी ते मुन्ना साहेब बोललेले. पण इथं जे राजेंना बोललं, राजे आम्ही पण राजे गटांना भरपूर मानतो, बेबी राजेंना असून दे किंवा मालोजी राजेंना आम्ही मनापासून मानतोय. पण ज्या वेळेला त्यांचा त्या फॉर्म माघार घेताना अपमान केला त्यांचा, मला खरोखर एवढं वाईट वाटलं. ही गोष्ट आम्ही भलेही त्यांचे माणूस असलो, त्यांच्या गटातले कार्यकर्ते असलो, पण हे खरोखर हे त्यांनी मनातनं उतरल्यासारखी गोष्ट त्यांनी केली. खरोखर हे एवढं राजकारण, एवढं खालच्या लेवलचं पातळीचं त्यांनी घडवून आणलं ना, सगळ्यात बाद केलं त्यांनी काम. हे त्यांना फटका हा दक्षिणमध्ये बसणारच आहे. उत्तरला बसणार, त्याच्या वाईट दक्षिणला बसणार हा त्यांना. राजेंना जे बोललं त्याचं परिणाम हे दक्षिणमध्ये त्यांना भोगावलाच लागणार आहे. जो राजे गटातली मनापासून राजांना मानणारा कार्यकर्ता वर्ग आहे, हा मतदान हा दक्षिणमध्ये काँग्रेसला जवळपास पण करणार नाही. आणि विकासाच्या बाबतीत जर तुम्हाला बोलायचं झालं, हा रस्ता गेले अंमल माडिक ज्यावेळी 2014ला आमदार झाले त्यावेळेला त्यांनी 2 वर्षात हा रस्ता बनवला. त्याच्या आधी 7 वर्ष नुसती खडी पडलेली रस्त्याला, माणसं त्या खडीतनं जात होती, गाड्या पंक्चर व्हायच्या, गाड्या कामाला निघायच्या, रस्ता नुसती खडी टाकलेली. आणि त्यावेळेला जे पालकमंत्री होते ते राज्याच्या मोठ्या पदावर पण होते, त्यावेळी त्यांचं एकच वाक्य, इथं आलं भाषणात एकच वाक्य असायचं, या रस्त्यावर आल्या माझ्या डोळ्यात पाणी येते. हे वाक्य त्यांचं ठरलेलं असायचं, दरवेळी येणार ते वाक्य बोलणार हे असायचं. पण ज्या वेळेला अंमल माडिक 2014ला आमदार झाले, राजू मोरेंनी 2 वर्षात त्यांच्या मागं लागून पहिल्या स्टॉपहून 6व्या स्टॉपपर्यंतचा रस्ता पूर्ण करून घेतला. तो रस्ता अजून पण तुम्ही आता बघितला, 2014 पासून तो असाच आहे रस्ता, तो त्या पद्धतीने आहे. बाकी तुम्ही फुलेवाडी भगव्या चौकातनं साने गुरुजी, नाना पाटील साने गुरुजी चौकपर्यंत बघितला, आतापर्यंत एवढा इंटरनॅशनल लेवलचा चांगला रस्ता झालाय. रस्त्यात तुम्हाला एक खड्डा दिसणार नाही असं तुम्हाला होणार पण आहे. आता तुम्ही जरी वरनं प्रवास करत खाली आला असाल तर तुम्ही येताना 1-4 शिव्या तरी दिल्या असणार. मनातनं तोंडावर राहून दे, मनात तरी बोलला असणार, काय झाले, काय अवस्था करून ठेवल्या. लयच कोल्हापूरच्या खड्ड्याची चर्चा होते बाबा. हाय जो पहिल्यापासून विकास कामाबद्दल काय नाही, इलेक्शन आली
पैसे टाकायचे, निवडून यायचं, त्यानंतर विकास काम काय करायचं. ते जर पैसे टाकल्यास ते विकास कामात लावलं तर तुम्हाला निवडणुकीचे पैसे वाटायची गरज पण भागणार. काय नाव आहे तुझं? संस्कृती. संस्कृती. संस्कृती बाई शाळा जाते का तू? जातो का? कोल्हापुरात पुरी असं जातो मी बोलतो ओढायला. काय नाव? सूरज जरग. तुम्ही काय म्हणतोय विधानसभा? चालू आहे की आमच्या इकडे चालू आहे. कोणाचं पार्ट झालंय? आरड तर आता भाजपच जास्त जड आहे. का भाजपचं जड आहे? हिंदुत्ववादी. आता काय झालंय तुम्हाला सगळी हिंदुत्ववादी म्हणायला लागली? काय झाले माहिती आहे का, जे काँग्रेसवाल्यांनी का नाही जे 70 वर्षात काही केलेलं नाही ते भाजपनं करून दाखवले हो. आणि ही लागल्यात आता मोदींच्या नावाने ओरडायला. ज्यावेळी मनमोहन सिंग होते पंतप्रधान होते, ज्यावेळी मनमोहन सिंगना किती किंमत होती आणि आता मोदींना किती किंमत आहे हे आता कळून आले हो, लोकांना पण कळाले. त्यामुळे आता भाजप आणि हिंदुत्ववादी लोक म्हणायला लागलेत. ज्या ज्या देशात जाईल त्या देशात मोदीला प्रत्येकाला मान आहे. प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असतो ते मोदींना मान आहे. आणि आपली संस्कृती जी आपल्या इथं देशात जी आहे ते आता अमेरिकेत परवा बघितलं होतं, डोनाल्ड ट्रम्प तिने तेच चालू केले. आता मोदींचा वेशाख तिने घातलेला, याच्यावरून ओळखायला पाहिजे जनतेनं. त्यामुळं हे जास्त करून भाजपच आहे. इथं अमल माडिक ऋतुराज पाटील, तुम्ही काय अमल माडिक म्हणणार? हो माडिकच म्हणणार, कारण की आम्ही भाजप जिकडे भाजप ना, आम्ही कुठल्या पक्षात आहे नाही कुठल्या नेत्यात आहे. जिकडे भाजप तिकडे मी. साधारण अशा पद्धतीचं वातावरण ह्या कोल्हापूर दक्षिणचं आहे. खरं तर यंदाची ही कोल्हापूर दक्षिणची निवडणूक ही कमालीची चुरशीची वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या मुद्द्यांभोवती फिरते. खालच्या एका बस स्टॉपवर आपण त्या ठिकाणी काँग्रेसच्या लोकांसोबत बोललो. तिथं बरीच बंटी पाटलांना मानणारा तरुण वर्ग, मुलं ऋतुराज पाटलांच्या बाजूने बोलायला बसली होती. आणि हा 6वा स्टॉप आहे, इथं अशा पद्धतीचे लोक बसलेत. खरं तर 2 वेगवेगळ्या गटांना बोललोय आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. 2 वेगवेगळ्या गटाची मतं आपण त्या ठिकाणी जाणून घेतलेत. काँग्रेसच्या बाजूने बोलत असताना इथं ऋतुराज पाटलांनी कामं केली असं त्यांचं मत आहे. मैदान झालं, रस्ता झालं वगैरे ह्या गोष्टी सांगतात. बंटी पाटील भावी मुख्यमंत्री आहेत, त्यांना आपण इथं ताकद दिली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्याकडून येत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये शेतकरी सुखी होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टीनं इथले स्थानिक उमेदवार असलेले राहुल माने यांच्याबद्दल काही वक्तव्य करून त्यांची हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ती लोक सांगत होते. आणि इथं दुसऱ्या बाजूला ज्यावेळेला आम्ही इथं आलोय त्यावेळेला इथं प्रामुख्यानं हिंदुत्वाचा मुद्दा कोल्हापूरमध्ये जाणवतोय. खरं तर कोल्हापूरच्या या निवडणुकांमध्ये मी कागल असेल किंवा इथं दक्षिण कोल्हापूर असेल मी फिरतोय तर इथं मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट फार मोठा नाही आहे किंवा इथं शेतकरी मुद्दा हा फार मोठा मुद्दा नाही आहे. इथं महागाईबद्दल बोललं जातंय किंवा हिंदुत्वाबद्दलच बोललं जातं. आणि जे कोल्हापूर पूर्वी पुरोगामी म्हणून ओळखलं जात होतं ते आता हिंदुत्वाकडे चाललंय की काय अशी परिस्थिती. आणि हा प्रश्न ज्यावेळेला आपण ह्या मुलांना विचारतो त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर मूळचं हिंदुत्ववादीच होतं, काँग्रेसच्या काही लोकांनी ते पुरोगामी म्हणून लोकांना सांगितलं, पण खऱ्या अर्थानं आम्ही मूळचे हिंदुत्ववादी आहोत आणि आमचा हिंदुत्ववादी आहोत म्हणून मुस्लिमांना विरोध नाही, पण जे देशविरोधी आहेत त्यांना मात्र आमचा विरोध आहे. अशा पद्धतीच्या लाईन त्यांच्याकडून येत आहेत. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये मोदी आणि हिंदुत्वाच्या प्रेमात आणि अमल माडकांच्या प्रेमात असलेलं दिसते. अमल माडकांचा स्वभाव शांत आहे, सुसंस्कृत आहेत, शांत स्वभाव आहेत, काम केलं तर फायदा गाजावाजा करत नाहीत, म्हणून आम्ही अमल साहेबांच्या पाठीमागे आहोत असेही लोक त्या ठिकाणी म्हणतात. राजू मोरे म्हणून ते कोणत्या त्यांचे पदाधिकारी आहेत, जसं तिकडे राहुल मानेंचं नाव घेतलं जातं इथं तसं इकडे राजू मोरेंचं नाव घेतलं जातं. त्यांच्या माध्यमातून कामं झाली असं म्हणणं आहे. सत्तेवर नसताना देखील भारतीय जनता पार्टीच्या जोरावर अमल माडकांनी कामं आणली असे लोक सांगतात. त्यामुळे कुठेतरी दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया इथं कोल्हापूरमधून उमटत आहेत. परंतु विशेषतः दक्षिण कोल्हापूरमध्ये बोलताना जर सगळ्यात प्रकर्षानं मला कुठली गोष्ट आणि बदल जाणवत असेल, कारण माझं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालंय, तर कोल्हापूरमध्ये हिंदुत्वाचं वातावरण तयार झालंय असं म्हणावं लागेल. व्हायला लागले असं नाही, कारण परवाचा एक कार्यक्रम तुम्ही जर बघितला छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर मोठ्या प्रमाणामध्ये मी स्वतः जर्नलिझम शिवाजी विद्यापीठातून केलं असताना त्यावेळेला जी ही परिस्थिती नव्हती ती परिस्थिती वाढते. हिंदुत्ववादी विचार वाढतोय. विशाळगडाच्या प्रकरणानं कोल्हापूरकरांना बऱ्याच दोन्ही बाजूनी जखमा दिल्यात हे नक्की आहे. त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. आणि लोक इथं बसलेली जशी बोलून दाखवत आहेत की आम्ही त्या विशाळगडाचं प्रकरण विसरणार नाही. आणि परवा मधुरिमा राजांना बंटी पाटील बोलले आणि पलीकडनं माडकांनी जे लाडकी बहीण काढली, तर बऱ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट कोल्हापूरकरांच्या मनावर होतो, हे मात्र नाकारता येणार नाही. हे मला संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, फुलेवाडी, कोल्हापूर.